मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन। सीमेवरील जवानांसाठी रक्तदान हीच खरी भेट, उद्धव निमसे यांची आगळी वेगळी संकल्पना। माजी नगरसेवक उद्धव निमसे यांची जनसेवेतील तत्परता पुन्हा एकदा सिद्ध, गिरीश महाजन यांच्या आवाहनाला दिला उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्याचे आरोग्य दूत व भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात नाशिक भाजपच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील प्रभाग क्रमांक 2 चे माजी नगरसेवक व नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या वतीने देखील नांदूर गावातील महाबली मारुती मंदिर इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये रक्तसाठा पुरेसा नसल्याने रक्ताची गरज होती, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं असं सांगण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस हा कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ, फुलहार न आणता सीमेवरील जवानांप्रती त्यांच्यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं। सध्याची युद्धजन्य परिस्थिती व नामदार गिरीश महाजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आपल्या प्रभागात राबवून गिरीश महाजन यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या रक्तदान शिबिराची सुरुवात महाबली हनुमानाची पूजा व आरती करून करण्यात आली। या प्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावलं। यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा सप्ताहाचं उद्घाटन नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर कोणार्क नगर आडगाव इथं देखील कोणार्क नगर फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। इथं देखील रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। येथील रक्तदान शिबिराचा शुभारंभ महादेवाची पूजा व आरती पूजन करण्यात आलं। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती व मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसानिमित्त उद्धव निमसे यांनी शुभेच्छा दिल्या। ज्यावेळेस हा भ्याड हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे अतिशय यशस्वी राबवलं, सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचना होत्या की आपल्या देशासाठी कुठलाही माझ्या वाढदिवसाचा लवाजमा न करता देशाला जे अत्यावश्यक आहे रक्त, ते रक्ताचं दान करून माझा वाढदिवस साजरा करावा ही गिरीश भाऊंची इच्छा होती। आणि सर्व आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं। मोठ्या प्रमाणात आपण बघताय सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं रक्तदान होऊन एक देशासाठी चांगलं समाजकार्य आम्ही करण्याचं ठरवलं आहे। गिरीश भाऊंना बजरंगबली उत्तम शक्ती देव आणि ते असे संकट मोचन म्हणून सर्वांचे कामं करो, सर्वांचे उपयोगी हो, याच त्यांना शुभेच्छा। उद्धव निमसे हे प्रभाग क्रमांक 2 चे अतिशय कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, अहोरात्र सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नगरसेवक म्हणून ओळखले जातात। आपल्या प्रभागात सामाजिक, सांस्कृतिक व समाजहिताचे कार्यक्रम ते नेहमीच राबवत असतात। कोणार्क नगर येथील रहिवाशांनी देखील नामदार गिरीश महाजन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही महोत्सव न करता आम्ही सगळ्यांनी आणि आमच्या मार्गदर्शक उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भव्य रक्तदान शिबिर इथं घेतलेलं आहे। या रक्तदान शिबिर घेण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की बॉर्डरवर ज्या सैनिकांनी रक्त सांडलं त्या रक्ताची किंमत आपल्या सगळ्यांना कळावी व आपल्या हातून एक सत्कार्य करावं। गिरीश भाऊ महाजन हे असे व्यक्तिमत्व आहे की ते आरोग्याविषयी खूप जागरूक आहेत आणि त्यांना हे फार मोठ्या शुभेच्छा असतील या सगळ्याच्या स्वरूपातून। नांदुरगाव येथे संपन्न झालेले या शिबिराप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, रवींद्र निमसे, दिलीप निमसे, अंबादास निमसे, देवीदास निमसे, दशरथ दिंडे, जगदीश माळुदे, अनिल भुंगे, संपत माळुदे, सोमनाथ थांबरे, शामराव अनवट यासह आदी मान्यवर उपस्थित होते। तर कोणार्क नगर येथील रक्तदान शिबिराला भांबरे सर, विस्पुते सर, भोसले काका, गाडेकर काका, संदीप लबडे, कैलास महाले आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। 9 न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।